लंकेशी मूर्छेला येऊन पडलेले प्रभू जे आहेत ते प्रभू त्या ठिकाणी पुन्हा सावध झाले बरं का, सावध झाले आणि सावध होऊन लंकेकडे बघू लागले तर प्रत्यक्षात ती लंका नसून हनुमंतानं रेखाटलेली लंका आहे हे त्या ठिकाणी असणारं कळालं. आणि प्रभूजी म्हणतायत त्या लंकेपेक्षा देखील सुंदर लंका माझ्या हनुमंतानं तयार केलेली आहे का ना. कारण देवाचे भक्त आहेत ना, त्या भक्तानं काही जरी कसं जरी काम केलं तरी देवाला आवडतं. उदाहरण सांगू का तुम्हाला, आपलं लेकरू असतं, लेकरू घरात एखादी मुलगी असावी आणि आईनं पोळ्या करायला चपात्या करायला बसावं, ती बी बोल काय करते बारकू सगळे कदा पोपट घेती बेलन घेती आणि चपाती लाटती. मग कुठं जाडी बरडी होते कुठं लांबलचक होते, पण आई काय म्हणते, माझ्या बाळानं किती चांगली चपाती केली आहे का नाही. तसं देवाचे जे भक्त आहेत त्या भक्तांनी केलेली जी भक्ती आहे ती भक्ती देवाला आवडते. ती कशी केली याला नवल नाही. म्हणून प्रभूनं असणारी ती लंका पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी पूर्णपणे म्हणतायत या लंकेच्या पेक्षाही श्रेष्ठ माझ्या हनुमंतानं केलेली लंका श्रेष्ठ आहे असं त्या ठिकाणी वर्णन आहे. ऐशे सोये दुर्ग देखो ना विस्मय पावला लक्ष्मणा अंगद सुग्रीव आपण विस्मय पन्ना होऊन ठेले. नव्हे त्या लंकेचे जे दुर्ग आहेत मोठे मोठे असणारे त्या ठिकाणी पर्वत आहेत ज्या दऱ्या आहेत त्या असणाऱ्या लक्ष्मणानं पाहिल्या आणि पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्ष्मण त्या ठिकाणी पूर्णपणे आश्चर्य करू लागले, आश्चर्य. आणि याच्यानंतर त्या ठिकाणी अंगद आहे सुग्रीव आहे ते देखील आश्चर्यचकित त्या ठिकाणी झाले आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी विचार करू लागलेले की लंका इतकी खरंच अवघड आहे असं त्या ठिकाणी असणारे विचार करतायत. अजून काय घडतं ते ऐकू आपण. देखोनी हनुमंताची लंका टक पडिले ब्रह्मदिका ब्रह्मांड करिता ब्रह्मा देखा पाहे टकमका विस्मित. हनुमंतानं निर्माण केलेली जी लंका आहे ती लंका असणारी देव देवतेनं पाहिली. ब्रह्मादिक जे देव आहेत ते देवांनी पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर टकच पडली. नव्हे ज्या ब्रह्मदेवानं लंकेची निर्मिती केलेली आहे, लंकेची निर्मिती कुणी केली, ब्रह्मदेवानं निर्माण करायला लावली बरं का विश्वामित्राला. कारण भांडणं लागले होते कुबेरामध्ये आणि रावणामध्ये, हे दोघं भाऊ भाऊ होते आणि भावाचं भांडण मिटवण्यासाठी ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी लंकेची निर्मिती केली. ज्या ब्रह्मदेवानं लंकेची निर्मिती केली तो ब्रह्मदेव देखील असणारा त्या ठिकाणी आश्चर्य करू लागलेला आहे. टकच पडली, म्हणलं आपल्यापेक्षा श्रेष्ठ लंका हनुमंताने निर्माण केलेली अशी त्या ठिकाणी अवस्था आहे. हनुमंताचे मिथ्या रचन ब्रह्मादिका दिशे प्रमाण ऐसे देखोनी विधान सुख संपन्न श्रीराम. हनुमंताची मिथ्या रचना हे का नाही, मिथ्या म्हणजे खोटी, खोटी रचना आहे का नाही. आणि खोट्या रचनेलाच लोक बोलतात हो संसार खराय का, होय खराय का, खरा नाही महाराज, पण आपल्याला खऱ्यासारखा वाटतो म्हणून आपण करतो. पण खरं काय सांगू का तुम्ही, कारण लोकांना खोटच आवडतं. तुकोबरायचं प्रमाण आहे त्याला, लटिके ते रुचे साचते न पचे. खरं जगाला त्या ठिकाणी पटत नाही पण खोट्यावर त्या ठिकाणी विश्वास पडतो. तशी त्या ठिकाणी अवस्था आहे. रामानं त्या ठिकाणी मिथ्या लंका पाहिली, देवांनी पाहिली, पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्वांना टक त्या ठिकाणी पडली आणि ते असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे काय विचार करतात, काय असणारा अंदाज असणारा त्या ठिकाणी मांडतात. अजून ते ऐकू आपण. या परी लंका देखोनी दृष्टी उल्हास श्रीरामाचे पोटी हनुमंताची पाटी थापटी हरिक सृष्टी न समाये. या असणाऱ्या लंकेला पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या पाठीवर प्रभू रामचंद्रजींनी थाप मारली देवानं बरं का. अखिल कोट ब्रह्मांड नाही, कारण देवाचा विचार केला तर देव काही साधा नाही, देवाच्या आज्ञेवर सगळं चलतं. याचं निरूपण ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर आलंय बघा, सुंदर ओव्यात. तो विश्वश्रियेचा भरता मीचिगा पंडुसुता मी गोसावी समजता त्रिलोक्याचा आकाश सर्वत्र वसावे वायूने नाव बरिवगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे पर्वते बैसकान सांडावी समुद्र रेखान उलंडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले ऐश्या जगाश. पाऊस पडतो कुणाच्या आज्ञेनं पडतो, त्याच्याच आहे का नाही. पर्वताला त्या ठिकाणी जिथं बसायला सांगितलंय तिथंच बसतात, समुद्राला मर्यादा घालून दिलेली असा तो प्रभू. आणि त्या प्रभूनं हनुमंताच्या पाठीवरून असणारा हात फिरवला आणि शब्बासकी दिली.
ठीक आहे, पाठ थोपटली आणि त्या ठिकाणी असणारा आनंद वाटला. आणि तो प्रभूचा जो आनंद आहे, नाथांनी इथं शेवटचा शब्द वापरलाय, आनंद सृष्टीमध्ये मावेना. देवाला आनंद झाला की जगाला आनंद होत असतो. म्हणून देवाला आनंदी करीत जावं बरं का. देवाला आनंदी केलं, कसं आहे, लेकराला आनंदी केलं की त्याचा आनंद आईला होत असतो. तसं या असणाऱ्या जगतामध्ये जो देव आहे तो आनंदी झाला की जगत त्या ठिकाणी आनंदी होतं. अशी त्या ठिकाणी अवस्था आहे. श्रीराम बोलिला पण मारोनी रावण कुंभकर्ण मुख्य लंका देईन दान सत्य जान बिभीषणा. प्रभू रामचंद्रजी स्वतः आता तिथं बोलू लागले. स्वतः त्या ठिकाणी म्हणतायत काय, एक शपथच वाहिली, मी काय करील, लंकेवर स्वारी केल्याच्या नंतर राजा रावणाचा अंत करील आणि राजा रावणाचा अंत करून ती लंका मला मिळाली की ती माझ्या बिभीषणाला दान देऊन टाकील. पुन्हा असणारा तिचा, कारण याला म्हणतात परमार्थ बरं का. देवानं सध्या निस्वार्थीपणा दाखवलेला आहे, आपल्याला मात्र स्वार्थीपणा आहे. पण परमार्थ एका श्लोकात लिहून उभा करत एका साह्य करू अवघे धरू सुपंत. कारण कसं आहे माहिती का, एखादं काम करायचं म्हणलं तर सगळ्याच्या सलगीनं केलं तर ते यशस्वी होत असतं. तसं त्या ठिकाणी प्रभूजी म्हणतायत की मला जरी मिळाली तरी तिचा स्वीकार मी करणार नाही, ती कोणाला त्या ठिकाणी देऊन टाकेल. वाचा तो करून. मुख्य लंका देईन जवदान तव हे हनुमंत कृत लंका जान तुझा पाशी म्यादी दिला गहान सोडवन रावणाती. तरी असं ठिकाणी सांगितलेलं प्रभूजी म्हणतात की हे हा बिभीषणा ऐक, जोपर्यंत सत्य लंका मी तुला दान देत नाही तोपर्यंत माझ्या हनुमंतानी निर्माण केलेली लंका तुझ्याकडे मी गहाण ठेवतो. आणि ज्यावेळेस मी तुला खरी लंका देईल ना त्यावेळेस माझ्या हनुमंतानं तयार केलेली लंका माझी मला परत दे. आहे का नाही. किती आवडते हो देवाला भक्ताने केलेली लंका. खरी होती का, नव्हती. पण त्या ठिकाणी प्रभूजी म्हणतात की माझी लंका मी तुला त्या ठिकाणी दान ठेवतोय. जोपर्यंत राजा रावणाचा अंत होत नाही ना तोवर काही खरी लंका मला मिळणार नाही, तोपर्यंत माझी लंका तुझ्याकडे राहू दे, असे प्रभूजी बोलतायत. बहुता